या पंचकृष्ण सभागृहामध्ये उपस्थित झालेले सर्व संत महंत, सर्व संत महात्म्यांचं शब्द सुमनांनी पुष्प वर्षावाने स्वयंसेवकांनी स्वागत करायचं आहे। अनावधानाने कोणी राहून गेला असेल, आपण सर्वांनी पुष्पांचा वर्षाव करून या ठिकाणी वैरागी मूर्ती श्री बाबांची जगतारकार्जुन सखा नंता जनातारका श्री दत्ता अरकत्रितापहरका चित्रालयाकारका श्री द्वारावती उद्धरा जडजीवा श्री चिद्धवात्रातका श्री चांपेय वपुधरा भवहरा श्री पंचवेशा नमो भगवान श्री कृष्ण महाराज की जय। भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय। भगवान श्री चक्रपाणी महाराज की जय। भगवान श्री गोविंद प्रभु महाराज की जय। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज जीवोद्धरण हेतू परिभ्रमण करीत श्री क्षेत्र कनाशी येथे ब्राह्मणावर प्रसन्न होऊन ब्राह्मणास वरदान देऊन पुढे गिरणा नदी काठी मार्गी कामधेनू प्रशंसा म्हणजे आरोगणा करून भडगाव येथे स्वामींचं प्रथम आगमन झालं ते शिवाळा मंदिरामध्ये, आणि तेच हे शिवाळा स्थान याला आमच्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे शिवाळा अवस्थान। कारण येथे स्वामींचं 3 दिवस वास्तव्य झालं तेव्हा येथे शिवाळा म्हणजेच शिवालय होतं, आणि शिवालय म्हणजेच लिंगाचं देऊळ। त्या देवळामध्ये स्वामींचं 3 दिवस अवस्थान झालं। कालांतराने गिरणा नदीच्या प्रवाहामध्ये ते मंदिर अस्तित्वात राहिलं नाही, पण आमच्या पूर्वजांनी आपलं जे स्थान आहे ते परंपरेने पूजा अर्चा वंदन करीत आले, म्हणून आपलं स्थान ते मात्र अस्तित्वात आहे, उपलब्ध आहे। तर अशा या शिवाळा स्थानी स्वामींचं 3 दिवस वास्तव्य होत स्वामींनी पुढे होळीचा सण आला असता शिवाळा या देवळामध्ये वर्दळ वाढली। येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढल्यामुळे आता आपण कुठेतरी एकांत स्थान स्वीकारावं म्हणून स्वामींनी आपल्या भक्तांना आज्ञा केली की असं निवांत स्थान बघा। आणि मग भक्तिजन बघून आले। गावामध्ये वसई म्हणजेच जैन मंदिर, आणि ते जैन मंदिर म्हणजेच वसई बहुधा दिगंबर, त्यामध्ये जैनामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर अशा ज्या 2 शाखा आहेत त्यापैकी बहुधा वसई हे दिगंबर शाखेतीलच असते। कारण दिगंबर जे साधू असतात ते विवस्त्र
आणि त्या वसईमध्ये जे शिल्प असतात ते सुद्धा तसेच विवस्त्र असतात. आणि म्हणून बहुधा दिगंबर शाखेची ती वसई, आणि अशा त्या वसईमध्ये हिंदू तर प्रवेश करीतच नाहीत, पण दुसरे त्यांचेही श्वेतांबर पंथी जात नाहीत. म्हणून ते निवांत स्थान अशा वसईच्या स्थानी भक्तजनांनी ते बघून स्वामींना विनंती केली की जी गावामध्ये वसई आहे आणि ते निवांत आहे. आणि मग येथून स्वामींनी आपला मुक्काम हलविला, वसईकडे प्रयाण केले. तेव्हा होळी आदल्या दिवशी होळी होऊन गेलेली होती. होळीच्या सणामुळेच वर्दळ वाढलेली होती. तर कासार आळीमध्ये होळी आधी झालेली होती. तर कासार आळीतून स्वामींनी वसईकडे प्रयाण केले. तेव्हा स्वामींची प्रवृत्ती की रंगपंचमी, होळीनंतर जो सण असतो, रंगपंचमी खेळण्याची प्रवृत्ती झाली. आणि स्वामींनी आपल्या श्रीचरणाच्या अंगुष्ठाने भक्तजनांवर राख उधळली. भक्तजनांनी स्वामींची प्रवृत्ती जाणून थोडा वेळ तिथे कासार आळीमध्ये हा धूळमातीचा खेळ केला. आणि तेथून स्वामींनी वसई या स्थानी प्रयाण केले. तर वसई अवस्थान 20 म्हणजे त्या वसईमध्ये स्वामींचं 20 दिवसपर्यंत अवस्थान झालं. आणि त्या वसईमध्ये 20 दिवसाच्या अवस्थानात स्वामींनी ज्या अनेक लीळा इथे झालेल्या आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या लीळा म्हणजेच महादाईसाची वस्त्रपूजा स्वीकार, किंवा इथूनच महादाईसा द्वारकेला गेल्या आणि त्यांच्या समवेत काकोस नावाचे भक्त हेही द्वारकेला जायला निघाले असता स्वामींनी त्यांचा हात धरला आणि त्यांना इथेच द्वारका दर्शन केलं. त्यांना स्थिती झाली आणि इथेच द्वारका दर्शन त्यांना केलं. आणि नंतर ती स्थिती भंग झाल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं की जा, आता तुमचा सांगात दूर जातो आहे, तुम्हाला द्वारकेला जायचं आहे तर निघा, जा. तेव्हा ते म्हणतात की जी प्रत्यक्ष द्वारका भगवान श्रीकृष्ण महाराजांची जी द्वारका होती, 36 योजन सुवर्णाची द्वारका, ती 56 कोटी यादवासहित इथेच पाहिली, इथेच श्रीकृष्ण भेटला. आता त्या विटा मातीच्या द्वारकेला जाऊन काय पाहायचं, तिथे काय करायचं? त्या द्वारकेचं दर्शन इथंच झालं. म्हणजे स्वामींनी इथे वसईमध्ये काकोस या भक्तांना द्वारकेचं दर्शन केलं. अशा वसई येथील अनेक लीळा आहेत. आणि स्वामींचं 20 दिवस तेथे वास्तव्य होतं. परंतु दररोज स्वामी तेथून विहरणासाठी शिवाळा या स्थानी बीजे करीत होते. म्हणजेच येथे प्रथम 3 दिवस अवस्थान असून 20 दिवस विहरण स्थान आहे. म्हणजे दररोज तिथून येथे विहरणासाठी भक्तिजना समवेत स्वामी येथं येत होते, या स्थानी येत होते. मग येथील अनेक लीळा आहे. येथंच स्वामींनी इंद्रभट्टाचं नागदेव भट्ट हे नामकरण केलं. त्याचप्रमाणे म्हणजे इथं स्थिती दिली त्यांना झाली. तसंच अनंताचे सूड ऐकणे, जे अनंतदेव नावाचे एक कुणी वैष्णव भागवत होते, ते येथे शिवाळा येथे आले असता त्यांना स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामींची श्रीमूर्ती त्यांना श्रीकृष्ण रूपात दिसली. म्हणजे त्यांनी स्वामींना पाहताच हे प्रत्यक्ष द्वापारयुगातील श्रीकृष्ण आहेत अशा प्रकारची त्यांना प्रतीती येऊन त्यांनी शीघ्र एक काव्य केलं. त्याला सूड म्हणतात. सूड हा एक काव्य प्रकार आहे. जसं श्लोक, अभंग, ओवी, चौपदी
त्याप्रमाणे सूड हाही एक काव्य प्रकार आहे. तर त्यांनी ते भगवान श्रीकृष्ण महाराजांवरच अशा प्रकारचा सूड म्हणजे असं काव्य ते स्वामींना बघून केलं. आणि ते स्वामींना पाहून स्वामींची वाक्पुष्पाने त्यांनी पूजा केली, वाक्पुष्पार्चन केलं. त्यावर स्वामी ते ऐकून प्रसन्न झाले आणि त्या भक्ताला स्वामींनी 2 दाम प्रसाद म्हणून दिले आणि तांबूळाचा विडा दिला. अशा येथील अनेक लीळा आहे, दररोज विहरण स्थान आहे. म्हणून आमच्या पूर्वजांनी या स्थानाला अवस्थान म्हणून संबोधलेलं आहे की शिवाळा अवस्थान. अशा त्या शिवाळाचं गिरणा नदीच्या प्रवाहात जरी अस्तित्व राहिलं नसेल, पण या आपल्या स्थानामुळे येथे आपण हे सांगू शकतो की येथं शिवाळा हे स्थान होतं, देवालय होतं आणि तेथंच स्वामींचं अवस्थान झालेलं आहे. कालांतराने ते मंदिर नष्ट होऊन आपले पूर्वज जे स्थान वंदन करीत होते, आपल्याला त्या भूमीचं जे महत्त्व आहे की जे स्थान, ती भूमी, जी पवित्र भूमी ती परंपरेने वंदन करत येत होते. त्यानंतर कुमार मुनिवासांनी स्थान मात्र ओटे केले. म्हणजे सर्व स्थानांवर बिदरच्या बादशाहाकडून कुमार मुनिवासांना जी देणगी मिळाली, याचा उपयोग काय करायचा म्हणून त्यांनी चरित्रबाबकार म्हणतात की स्थान मात्र ओटे केले. सर्व स्थानांवर ओट्याची बांधणी केली की नसुद्धी ती भूमी पूर्वी जे नमस करत होते तर ती कालयोगामध्ये नष्ट होऊ शकते किंवा त्यावर कोणी सरळ जाऊ शकतो, तसं होऊ नये आणि सर्व अनभिज्ञांना सुद्धा त्याची जाणीव राहावी म्हणून सर्व स्थानांवर जे ओटे बांधले. तर इथे एका टेकडीवर पूर्वी ओटा होता आणि तो परंपरेने नमस करण्यात येत होता. हे मी मागेही प्रास्ताविकामध्ये हे दर्शवले की त्यावर मग नंतर वाघचे नाना शंकर पाटील यांनी कळस वजा एक देऊळ बांधलं. त्यानंतर तेही जीर्ण झाल्यानंतर आमचे परमस्नेही, परम आदरणीय, परम पूजनीय कैवल्यवासी श्री विद्याधर दादा पंजाबी जे टाकळीचे दादा यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून 1992 साली एक सुंदर मंदिर इथं उभं केलं. ते मंदिर 1992 सालापासून ते इथं होतं, परंतु मंदिर होतं, पुढे ओटा होता. कोणी भक्त पुढे उन्हाळ्यामध्ये थांबू शकत नव्हता, पाय ठेवू शकत नव्हता, दंडवत घालता येत नव्हते. पावसाळ्यामध्येही कोणाला दंडवत घालता येत नव्हते, कोणी ओट्यावर थांबू शकत नव्हतं. म्हणून येथील या पेठ आणि भडगावमधील मंडळी मी 2020-21 या दरम्यान कनाशी येथेच कोरोना पिरियडमध्ये इथेच होतो, तेव्हा त्या येथील मंडळी माझ्याकडे विजयादशमीच्या दिवशी एक वेळ रात्री 50 मंडळी आली. अवतार उपहार ते सरळ मंदिरामध्ये जाऊ द्या, सरळ मंदिरामध्ये ते तुतारी वगैरे. कोरोना पिरियडमध्ये मी इथं श्री क्षेत्र कळाशी येथेच असता भडगाव पेठ या भागातील मंडळी विजयादशमीच्या दिवशी रात्री माझ्याकडे आली. तसं या गावामध्ये परंपरेचे कोणी उपदेशी नाहीत, परंतु अलीकडे काही घरं आता मुलं उपदेशी झाले आहे, पण तेही अर्धेच उपदेशी. म्हणजे मुलांनी उपदेश घेतलेला आहे पण त्यांचे आई वडील अजूनही अन्यच आहे. पण ती होतकरू मुलं आणि येथील सर्वच जे अन्य जरी मंडळी आहे, उपदेशी जरी नाही,
पर या स्थानावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. ते या स्थानाला आपलं कुलदैवत मानतात. दररोज येथे वंदनासाठी कोणी सकाळी कोणी संध्याकाळी जेव्हा ज्याला वेळ मिळेल, ही उपदेशी नसताना सुद्धा ही मंडळी येथे येतात. आणि एवढंच नाही तर या स्थानाविषयी आणि साधनदात्या परमेश्वराविषयी त्यांची एवढी प्रगाढ श्रद्धा आहे की येथील तरुण जे मित्रमंडळी आहे त्या सर्व तरुण मित्रमंडळींनी आपल्या त्या मंडळाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मित्रमंडळ या नावाने स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 4-2च उपदेशी झाले, सर्व अजूनही सर्व अन्यच आहे. पण त्यांनी त्यांच्या मित्रमंडळाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मित्रमंडळ हे नाव देऊन ते अनेक कार्यक्रम राबवतात. अशी ही सर्व मंडळी माझ्याकडे येऊन त्यांनी मला आग्रह केला की आपण इथं आता या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या हाताने करावं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला सांगाल आणि मी करीन, हे कधीही शक्य नाही. एवढंच नाही तर एखादा सद्भक्त, एखादा धनिक उपदेशी तो जर म्हणेल बा मी 10 कोटी रुपये तुमच्याजवळ देतो आणि कोणी एखाद्या स्थानाचं माझं तेवढं काम करून द्या, ही कोणाची नोकरी मी मुळीच करत नाही. मला जे जे मी आजपर्यंत केलं आणि मी जे करतो, मला जर देवाने जाणवलं काही अदृष्टाचा हेतू असला तर ते मात्र मी भिक्षा मागून करीन. परंतु असं कोणाच्या आयत्या पैशावर सुद्धा कोणाचं काम मी करत नाही. तुम्ही करा, चांगली गोष्ट आहे. तुमचं द्रव्य जर तुम्ही परधर्मात खर्च करत असाल तर तुमचं अभिनंदन त्याविषयी. कोणीही एखादा धनिक असा तर आपलं द्रव्य जर परधर्मात खर्च करत असेल तर त्याचं आम्ही अभिनंदन करू, पण त्याचं काम मी मात्र करणार नाही. मग त्याप्रमाणे आता पुढचं जे आहे ते मी कालचे प्रास्ताविकात सांगितलेलंच आहे. देवाने मला जे जाणवलं त्यातून जो अदृष्टाचा हेतू जो प्रगट झाला त्यातून मी या कार्यास प्रवृत्त झालो. कारण मला याचा अनुभव आहे, स्थानापतीला क्षेत्र देणं म्हणजे विस्तवाशी खेळणं आहे. विस्तवाशी खेळ कधीही खेळू नये. मी याचे मला सतत ते दुःखही सलत होतं, परंतु अदृष्टाने जाणवलं आणि मी त्या क्रियेला प्रवृत्त झालो. अदृष्टाचा हेतू असेल तर ते सहजगत्या होते, त्यात परिश्रम होत नाही. आणि अदृष्टाचा हेतू नसता जर आपल्या शोक्तीने स्वइच्छेने जर आपण करायला लागलो तर त्या दुःख, दैन्य, पाप सर्वच प्राप्त होते. आणि यात अदृष्टाचा हेतू मला जाणवला आणि मी त्या क्रियेला प्रवृत्त झालो. आणि प्रवृत्त होऊन 10/11/2021 म्हणजे 10 नोव्हेंबर 2021 या दिवशी आमचे श्रद्धास्थान असलेले परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य श्री मोठे भोजने बाबा गेवराईचे यांना आणून त्यांच्या हस्ते मुहूर्त म्हणजे उत्खनन मुहूर्त केलं. 10/11/2021 ला उत्खनन मुहूर्त केलं, परंतु काम मात्र सुरू 1 वर्ष तसंच स्थगित राहिलं, काम सुरू झालं नाही. आणि नंतर ही मंडळी बऱ्याच वेळ मला म्हटलं की आणखी फक्त आपण उत्खनन केलं, कामाला सुरुवात कधी करता, कामाला सुरुवात कधी करता. आणि मी म्हटलं जर देवाचा हेतू असेल, देवाने जर जसं जाणवलं तसं जर विना कष्टाने किंवा असं दारोदारीनं फिरता जर देवाने करून घेतलं तर ते आपण करू. आणि तसाच योग परमेश्वराने मग पुरवला. मागच्या वर्षी या कामाला दिवाळीच्या दरम्यान म्हणजे दिवाळीनंतर कामाला सुरुवात केली आणि त्याच दिवशी मी की पुढच्या वर्षी 1, 2, 3 जानेवारी पंचांग पाहिलं आणि पंचांग पाहून मार्गशीर्ष महिन्याचं
तारीख ठरवली. मग 1, 2, 3 जानेवारी ही तारीख ठरवली आणि त्याच दिवशी ती इंटरनेट व्हॉट्सअप म्हणजे जे आधुनिक प्रचार माध्यमं त्यातून प्रगट केल्या गेली. आणि तेव्हाच मग मी मनोदय व्यक्त केला की हा जो स्थानापतीचा सोहळा होणार आहे यातच मग केवळ स्थानापतीचा महोत्सव नाही तर यात विविध कार्यक्रम हे झाले पाहिजे. तरच उद्घाटनाचा जो हेतू असतो तो काय की उद्घाटन का करावं लागते की वास्तू उभी करताना त्यामध्ये अनेक प्रकारची जीवजंतूंची सूक्ष्म जंतूंची हिंसा होते. त्याचप्रमाणे जे कारागीर वगैरे जे असतात ते अनेक प्रकृतीचे असतात. मग जसं पचन हे राजस-तामस होते त्याप्रमाणे इथे अशा प्रकारच्या लोकांचा योग आल्यामुळे ती भूमी तसं जे देवस्थान आहे सात्विक स्थान आहे तिथे राजस-तामस होण्याचा काही संभव नाही. परंतु स्वामींनी सुद्धा हे उद्घाटन करून घेतलेलं होतं. पारनेरचं चरित्र आहे. स्वामी जेव्हा पारनेर येथे स्वामींचं अवस्थान होतं तेव्हा स्वामी बाईसांना म्हणतात की येथे आम्हाला गुंफा करण्याची प्रवृत्ती आहे. भक्तजनांना सांगतात येथे गुंफा करा. मग बाईसा म्हणतात बाबा कशाला उगाच बटकुरे शिनविता, आपल्याला काही इथं चातुर्मास करायची काही इथे वर्षभर राहायचं आहे आणि उगाच भक्तजनांना शिनवा. तेव्हा स्वामी म्हणतात बाई आमची एकेकाळी अशी प्रवृत्ती होती की जे तहानेल्या पाणी न माग म्हणजे आम्ही तहान जरी लागली तरी आम्ही कोणाला पाणी मागत नव्हतो. एकेकाळी आमची अशी प्रवृत्ती होती. पण आज आमची अशी प्रवृत्ती आहे की इथं गुंफा व्हायला पाहिजे, इथं गुंफा करायला पाहिजे. त्यात स्वामींचा जो मनोधर्म तो की भक्तिजनांच्या कर्माचा नाश करून त्यांना योग्य करण्यासाठी स्वामी अशी लीळा करतात. मग गुंफा भक्तिजनांना स्वामींनी सांगितले इथं गुंफा करा. मग गुंफा म्हणजे काय की 2 मंदिराचा असा कोपरा, त्या कोपऱ्यावर झाडाच्या डहाळ्या आणून टाकायच्या. त्यामुळे त्या ज्या झाडांना ते छेद झाला त्यांना सुद्धा तेवढाच आनंदही होतो, सुखप्राप्ती होते. म्हणून परमेश्वराला अशी प्रवृत्ती होते. भक्तजनांनी डहाळ्या वगैरे आणल्या आणि त्या वरून टाकल्या, एका बाजूने भिंत घातली, झाली गुंफा तयार. मग स्वामी म्हणतात आता या गुंफेची रिगवणी करा. रिगवणी म्हणजे काय की गृहप्रवेश, त्याला गृहप्रवेश म्हणतात. म्हणून स्वामी म्हणतात इथं रिगवणी करा. बाईसांना म्हणतात रिगवणी करा. मग भक्तिजन भिक्षा घेऊन येतात, त्याचे बाईसा दिवे वगैरे बनवतात आणि स्वामी म्हणतात तिथं रिगवणी करा आणि सर्व भक्तासह उपहार करा. बाईसा त्याप्रमाणे स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्व भक्तासह उपहार करतात. आणि मग तिथे त्या गुंफेमध्ये स्वामींना मर्दना मादने होऊन स्वामींना तिथे उपहार पूजावसरून उपहार होतो. सर्व भक्ता समवेत तिथे स्वामी उपहार स्वीकार करतात. म्हणजे अशा प्रकारे रिगवणी म्हणजे गृहप्रवेश. म्हणजे स्वामींनी अशा प्रकारे गृहप्रवेश करून घेतला. गृहप्रवेश झाला, उपहार वगैरे झाला आणि मग स्वामी म्हणतात आता निगवणी करा. निगवणी म्हणजे आता आपलं बिडार कुठं, आता आपल्याला इथून निघायचं जायचं. स्वामींनी म्हणजे अशी रिगवणी म्हणजे गृहप्रवेश करून घेतला. त्यातून हे दर्शवलं की हा एक गृहप्रवेश हा एक विधी आहे. मग आपण जे परमेश्वर भक्त आहे त्यांनी अशी रिगवणी म्हणजे गृहप्रवेश तो कशा प्रकारे, तर आपले जे साधू संत आज
सर्वांनी म्हणजे एक टाळ्या वाजवण्याचा हा एक प्रसंग आहे. तो म्हणजे असा की एक ढळलेलं फळ, गळलेलं फळ आणि ते पुन्हा लागलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण 3 दीक्षार्थी बाल दीक्षा 3 ठरलेल्या होत्या. दीक्षार्थींचे तिथे तिघांचे फोटो लावलेले होते. ते तिघांचे फोटो आहे. पण एक वेळेवर चलबिचल होऊन गेलं. ते नाचलं, ते झाडावरून गळलं, पडलं. शेवटी तिथे त्या 3ऱ्या फोटोवर पट्टी लावून तो झाकून टाकावला. परंतु महाभारतामध्ये जसं पडलेलं जांभूळ ते पुन्हा भगवान श्रीकृष्ण महाराजांनी वर चिटकवलं, ते चिटकलं. तसं गळीत झालेलं फळ पुन्हा त्या जागेवर आलं. म्हणून कारण अदृष्टाचा हेतू परमेश्वराला त्याचाही स्वीकार करायचा असेल, त्याचा एकदम मनोदय भंगला होता. शेवटी ती पट्टी लावून त्याचा फोटो झाकून टाकला. 2 दीक्षार्थी ठेवले. परंतु परमेश्वराला याच कार्यक्रमामध्ये त्याचा स्वीकार करायचा, कारण तो याच गावचा आहे. पेठ याच भागातला याच गावचा आहे. आणि म्हणून त्याला अदृष्टाने आणखी पुन्हा आपल्या जागेवर आणलं. त्याचा विशेष म्हणजे तो उपदेशी नव्हता तेव्हापासून या गावात सर्वच जी अन्न मंडळी, त्यामध्ये हा एक बोरक्या होता, म्हणजे सर्वांचा पुढारी होता. दररोज सर्वांना घेऊन इथे यायचा, आरती करायचा, सर्व मित्रमंडळींना घेऊन दररोज 2 टाईम आरती करणारा तो होता. आणि साधू संतांची मनोभावे सेवा करणारा. परंतु काही दुसऱ्याच्या विचारामुळे त्याचे विचार बदलले होते. आणि म्हणून तुतारीवाल्यांनी सुद्धा एक वेळ त्याचं स्वागत करायचं. हा, तर अशा प्रकारे स्वामींनी बस शांत शांत. तर अशा प्रकारे शांत बोललो की स्वामींनी रिगवणी आणि सवेस निगवणी म्हणजे त्या गुंफेचा त्याग केला. म्हणजे यातून हे दर्शवलं की संताने सुद्धा, साधकाने सुद्धा, जरी आपला आश्रम असेल, काही असेल, तरी क्षणात कोणत्याही क्षणी यावत बाद तावत त्याग, तात्काळ त्याचा त्याग करता आला पाहिजे. आणि त्याग केला म्हणजे मागे लोंबलेपण सुद्धा नसायला पाहिजे. अशा प्रकारे स्वामींनी निगवणीही करून घेतली. म्हणजे म्हणून की गृहप्रवेश, आता मंदिराचा गृहप्रवेश म्हणजे काय की आपण वास्तू उभी करताना स्थानापतीला जो क्षेद झाला आणि तो क्षेद जो झाला तर तो क्षेद चांगला नाही. मला याचा अनुभव आहे. मी जेव्हा श्री क्षेत्र नांदणीचं स्थान जीर्णोद्धार केला, नांदणीच्या स्थानाचा जीर्णोद्धार केला, पण मला तेवढं दुःख नव्हतं. त्याचं माझा त्याच वर्षी ॲक्सिडेंट झाला आणि मी मरता मरता वाचलो. आणखी मला हा अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारे स्थानाला क्षेत्र दिला असेल तर ते कित्येक धर्मावर विपरीत झाले, काही धर्मापासून पतित झाले, भगले, काही भ्रमिष्ट झाले आणि काहींना काही अनिष्टही घडलं. आणि अशा प्रकारे काहींना अशा अनेक प्रकारचे दुःख, तिन्ही ताप प्राप्त झाले. कारण अदृष्टाचा जर मनोधर्म नसेल
आणि स्थानपतीला क्षेत्र देणं म्हणजे अग्निशी खेळ खेळणं याचा मला सुद्धा प्रत्यय आलेला आहे. आणि म्हणून मला ते दुःख म्हणजे त्याविषयी अंतःकरणात सतत सलत होतं. मग ती शांती म्हणजे ते कसं, ते दुःख किंवा स्थानापतीला झालेला क्षेत जरी अदृष्ट हेतूने आपण केलं असेल, पण क्षेत झालं त्याविषयी. मग अशा अनेक संत मंत साधू संत यांना तिथे आणून ते स्थानवंदन करवणं आणि त्यातूनच दररोज एका पिढीचं कुलवंदन आणून सर्वांना नमस्कारवणं म्हणजे चतुर्विध साधनाचा योग घडवणं. आणि दररोज पंचावतार उपहार आणि गीतापाठ पारायण नामस्मरण वगैरे धार्मिक विधी तो व्हायलाच पाहिजे. अशा दृष्टीने हा सोहळा तो आयोजित करण्यात आला. तसं 1, 2, 3 जानेवारी हे सांगितलं की 3च दिवस आयोजित केलेले होते. पण आणखी अदृष्टाचा जो मनोधर्म आहे तो कळत नाही. मी जेव्हा जाधववाडीला गेलो आणि जाधववाडीच्या बाबांना दंडोत घालण्यास प्रार्थिलं, सांगितलं 1, 2, 3 दिवस कार्यक्रम आहे, आपण सांगा आपण ज्या दिवशी याल. आपण जर पहिल्या दिवशी याल तर 2 आणि 3 तारखेचे मी दंडोत सर्व पंथाला गेलो. आपण जर शेवटच्या दिवशी याल तर 1 आणि 2 तारखेला इतर राहतील, आपण त्याच आपल्या दिवशी आपण राहा. तेव्हा बाबांनी सांगितलं की त्यावेळेला मी लातूर भागात आहे आणि एवढ्या लांबून मला प्रवास करणं शक्य होणार नाही. तर श्री दत्त जन्मोत्सवाला मी पेठ सुरगाणा भागामध्ये जात असतो. तर 26 तारखेला श्री दत्त जन्मोत्सव आटोपल्यानंतर मी 27ला मुक्कामी भडगावला येईल आणि 28लाच आपण इथे कळसारोल करून घेऊ. मग मी जी ठरवलेली तारीख होती 1, 2, 3 म्हटलं यातही बदल करायचा नाही. बाबांनी सांगितली 28 ती सुद्धा मोडायची नाही. 28 पासून 3 तारखेपर्यंत सप्ताह सुरू करू आणि 7 दिवस मग पंचावतार उपहार वगैरे सर्व विधी 3 दिवसाच्या ऐवजी अदृष्टाला 7 दिवस मान्य असेल 7 दिवस तो कार्यक्रम सुरू ठेवू. आणि अशा त्या कार्यक्रमामध्ये मग मार्गस्थ जे मुलं ही 18 वर्षाची झाली, कदाचित कोणी नसेल, परंतु यांचा सुद्धा संन्यास दीक्षा विधी अशा सोहळ्यामध्ये तो पूर्ण करावा. कारण आपली परंपरा आहे की दीक्षा ही केव्हाही होते. प्रातःकाळी पश्चात प्रहरी होते, सकाळी होते, दुपारी होते, संध्याकाळी सुद्धा, रात्री सुद्धा आम्ही लहानपणापासून दीक्षा पाहिल्या. पण त्या दीक्षाविधीला जे काही उपस्थित साधू संत असतील सर्वांना बोलून की यांचा धर्म सिद्धीत जावं, परमेश्वराने यांचं अनुसरण स्वीकार करावं, यासाठी सर्वांनी एक गाठी नामस्मरण करावं म्हणून सर्वांना बोलवले जाते. आणि शांततेने एक गाठी नामस्मरण करून मग दीक्षाविधीचा संस्कार तो केला जातो. त्याप्रमाणे मतलब एवढे साधू संत पुन्हा आपण बोलवू तरी येतीलच हे कशावरून, आपण प्रयत्न करूही तर. आणि असा मंगल अवसर आपण करूही तर इथे मंगल अवसरामध्ये झालेलं ते फार उत्तम. म्हणून याच अवसरात याच कार्यक्रमामध्ये हा संन्यास दीक्षा विधीचाही सोहळा तो आयोजित केलेला आहे. तर मी आता प्रथम या प्रास्ताविकामध्ये बोलू द्या, शेवटचा दिवस झालं. हे प्रास्ताविक जेवढं म्हणून आणखी आपल्याला प्रथम मी सर्वांना विनंती करतो की या सर्व दीक्षार्थींची ही दीक्षा, यांचा हा संकल्प, यांचं अनुसरण परमेश्वराने स्वीकार करावं
आणि यांना परधर्माचे विधीचे टेळे मिळावे म्हणून आपण सर्वांनी एक गाठी नामस्मरण करावं आणि तदनंतर दीक्षार्थींचं मनोगत व्यक्त करतील आणि मग पुढील कार्यक्रमास आरंभ होईल. दंडवत प्रणाम. मुख्य करुणिया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तीर्थस्थान असलेले शिवाळा अवस्थान मंदिर उद्घाटन तथा पारंपरिक भेटकाळ विधी महोत्सव व सर्वानुभव्य दीक्षा. तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत आदरणीय श्रद्धेय श्री मोठे बाबाजी, तरी इथं उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक तपस्विनी आया आणि बंधू भगिनींनो, संसारात जन्मल्यास जीवनाचे सार्थक करायचे असल्यास परमेश्वरात शरण जाणे हाच एकमेव उपाय आहे आणि आज तोच दिवस माझ्यासाठी उजेडलेला आहे. आपण अनंत सृष्टी वाहत गेलो आणि वाहतच जाणार आहोत, पण या प्रवाहातून तारण्यासाठी आपल्याला काहीतरी आधार घ्यायला हवा आणि तो आधार म्हणजे संन्यास दीक्षा विधी. आणि हे संन्यास दीक्षा विधी आणि हेच मला परमेश्वराच्या कृपेने आणि गुरुनिरूपणातून समजले. म्हणून मी आज सर्व संघ परित्याग करून परमेश्वरास शरण जात आहे. माझे अहोभाग्य की माझा जन्म उपदेशी घराण्यात झाला. मी आईच्या पोटात असतानाच वडिलांनी संकल्प केला की हे आपत्य आपल्याला परमेश्वरात द्यायचे आहे असे म्हणून ते आदरणीय श्रद्धेय मम गुरुवर्य श्री मोठे बाबाजी कनाशी निवासी यांच्या हातावर संकल्प सोडला आणि माझा जन्म झाल्यावर लगेचच श्री क्षेत्र जाळीच्या देव येथील अक्का माझ्या गुरुमाऊली यांच्या हातावर संकल्प सोडला आणि त्यांच्या सांभाळी केले. असे लहानपणापासून लाभलेले असे लहानपणापासून परमार्गाचा योग लाभला आणि हा योग दौडू नये असा मनोमन विचार करून आपण परमेश्वराला अनुसरावे हा विचार केला आणि संन्यास दीक्षाविधी हा कार्यक्रम या कार्यक्रमात संन्यास घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर. माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तीर्थस्थान उद्घाटन व सर्वभावी अनुसरण विधी तसेच आज होत असलेल्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय मोठे बाबा तसेच आदरणीय श्रद्धेय परमपूज्य तसेच भिक्षुक वासनिक व माझ्या बंधू भगिनींनो, पूर्णानंद सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज ज्या परमेश्वराचे अवयव उपकार आठवणे जीवात शक्य नाही तरी जीव अपराधच करीत राहतो, तरी परमेश्वर आपले माऊलपण करून आपले अपराध पोटी घालतात. त्या परम उपकारक दयाळू मायाळू कृपाळू परमेश्वराला देण्यासाठी आपल्याकडे जीवाकडे काही नाही, तरी परमेश्वर आपल्याला फक्त एक जन्म मागतात. तुमच्या कर्म अर्जकाने मिळाला तो जन्म आम्हाला द्या. तरी जीव अधमतेने नाशिवंत देहसुद्धा परमेश्वराला देत नाही. परमेश्वरात जन्म देणे म्हणजे अनुसरणे. भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणतात तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत् प्रसादात परम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. अर्थात हे अर्जुना, तू सर्व भावे परमेश्वरात शरण जा, तुला ईश्वर कृपा प्रसादाने तुला शाश्वत परमस्थानाची प्राप्ती होईल. परमेश्वरात शरण जाणे म्हणजे एवं अनुसरणे. संपूर्ण सृष्टीत आज मला परमेश्वराला जन्म देण्याचा योग प्राप्त झाला हे माझं अभाग्य समजतो. माझा जन्म जडवा शहरात एका पंथीय कुटुंबी झाला हे माझं परम भाग्य. मी 5वीत असताना माझ्या देहाच्या वडिलांनी माझ्या श्री गुरुवरांना घरी बोलून मला धर्मोपदेश दिला व त्याच दिवशी माझा काही न सांगता काही विचार नाही, घरच्यांचा काहीच नाही, तरी काही न विचार करता माझ्या देहाच्या वडिलांनी संकल्प सोडला. त्यानंतर
माझे शालेय शिक्षण संगोपन पाचवी झाली होती घरी. 6वी 7वी 8वी श्री क्षेत्र जाडेच्या येथे आमच्या गुरुमाऊली अक्कांकडे झाले. अक्कांनी आम्हाला प्रेमपूर्वक सांभाळले. त्यानंतर श्री गुरुवांचे सन्निधान लाभून 9वी 10वी श्री क्षेत्र कानाशी येथे आमच्या श्री गुरुवारांकडे झाले. श्री गुरु मार्गामध्ये पोथी धर्मवार्तात मला हे जाणवले, परमेश्वर आपल्याला नैश्वर्य जन्म मागतात, तरी परमेश्वराला आपण नैश्वर्य जन्म नाही दिला तर ते व्यर्थच जाणार आहे. म्हणून परमेश्वराला जन्म दिला तर ते सार्थकच होईल. म्हणून परमेश्वराला जन्म देणे म्हणजे मन देह इंद्रिय सर्वस्व परमेश्वरास अर्पण करणे. तोच परमेश्वर आपला माता पिता बंधू हितक्ष आहे हे सर्व जाणून मागे सांगितल्याप्रमाणे तोमेव माताच पिता तोमेव, मागे सांगितल्याप्रमाणे मी आज सर्व भाई परमेश्वरास अनुसरत आहे. तरी सर्वांनी माझं अनुसरण परमेश्वरास देखील लावे याकरिता सर्वांनी सर्वांकडून प्रार्थना अपेक्षा आहे व परमेश्वरास अनुसरण सिद्धीस जावं याकरिता सर्वांनी एक गाठी नामस्मरण करावे. दंडवत प्रणाम. मते हाय तूच धनी जगताचा, ब्रह्मचर्ये चौयुगी चिरायू, मालक पंताचा, जय जय अवधूता, अत्रि अनुसूयसुता, जय जय अवधूता. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंड. आज कळशारोहण समारंभ तथा पारंपरिक भेटकाळ पर्व व सर्व भावानुसरण विधी महोत्सव या ठिकाणी या कार्यक्रमाचे आमचे मोठे बाबा दंडवत प्रणाम आणि या ठिकाणी मम गुरुवर्य साष्टांग दंडवत प्रणाम. या ठिकाणी माझा उद्देश काहीच नव्हता, पण या कळशारोहण हॅलो ओके या ठिकाणी पण बाबांनीच उद्घाटन बाबांनी केलं. त्या ठिकाणी माझं मनात एक विचार आला की बाबांनी जसा मंदिराला कडक चढवला तसा आपल्या जीवनात काहीतरी कडक चढवा, म्हणून मी आज या ठिकाणी या वेळेस उपस्थित झालो. आणि माझ्या मनात काहीच नव्हतं की मामेकम शरण वज, की एका देवाला एका परमेश्वराला आपण अनन्य भावे शरण जावे. दंडवत प्रणाम. दंड. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत. आचार्य संतोष मुनिजी शास्त्री आपण आपलं या ठिकाणी या धर्मसभेला उद्बोधित करावं. गमयोग शास्त्रा षडदर्शना गिवसिता न कळे परात्मा, तो के विमी मतिल बाल्प विवेकुंशु वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो, वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. काळ पुढे सरकतो आहे. या काळाच्या अक्राळ विक्राळ मुखामध्ये मनुष्य देह जन्म घेऊन आपलं जीवन या काळाच्या मुखात न घालता हे देह हे जीवन पुष्प परमेश्वराच्या चरणावर समर्पित व्हावं याकरता सर्व भावे परमेश्वराला शरण गेलेले सर्व या ठिकाणी अच्युत गोत्रीय साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांच्या चरणस्पर्शाने पुनीत असलेलं शिवाळा हे चरणांकित तीर्थस्थान, या स्थानावर नव्याने जीर्णोद्धारित झालेलं सुंदर असं मंदिर
मंदिराचं कलशारोहण, उद्घाटन, मूर्तिस्थापना, अपूर्व भेटकाळ आणि सर्व भावे अनुसरण विधी या पंचरंगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित असलेलं हे ज्ञानसत्र, या ज्ञानसत्राच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले उपाध्याय अमणे आचार्य, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सर्व आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, परमादरणीय धुळे निवासी साळकर बाबाजी महानुभाव, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष, आता थोडंसं जीभ वेगळी रेटावं लागते बाबा, काय नाईलाज, उपाध्य कुलभूषण, कारण 22 वर्ष आम्ही उपाध्य कुलाचार्य म्हणत आलो, चला नाईलाजी. आज आदरणीय, श्रद्धेय, परमपूज्य, परमादरणीय पट्टाधिष्ठित महदाचार्य श्रद्धेय श्री मकरधोकडा निवासी नाईंबाज बाबाजी, या ज्ञानमंचावर विराजमान असलेले सर्वच वंदनीय आचार्यगण, या कार्यक्रमाचे आयोजक वैराग्यमूर्ती आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय श्री माणेकर दादाजी, समोर उपस्थित असलेले सर्व वंदनीय संत महंत, तपस्विनी वर्ग, श्रद्धाळू भाविक माता भगिनींनो, सुंदर असा हा 8 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या 8 दिवसामध्ये विविधांगाने विविध विधी धार्मिक या ठिकाणी संपन्न झाल्या. अनेक विद्वत, प्रचूर विद्वान व्याख्यात्यांचे प्रवचनं, व्याख्यानं, भाषणं, कारण प्रवचन, भाषण, व्याख्यान हे विविधांगी वेगवेगळे विषयाचे अनुबंध असलेले भाग आहेत. आता मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी म्हणून उभा आहे. मी व्याख्यानही देऊ शकत नाही, मी प्रवचनही करू शकत नाही, मी भाषणही करू शकत नाही, अशी अवस्था आहे. परंतु जाता जाता समोर बसलेली जी काही सद्भक्त मंडळी आहे, बंधूंनो, की ज्या हर्षोल्लासामध्ये, ज्या भावनेने, ज्या तन्मयतेने, ज्या याने तुम्ही सर्व हा संसाराचा गाडा रेटत आहात आणि परमार्थ साधण्याचाही प्रयत्न करत आहात, देवही व्हावा आणि प्रपंचही चालावा, या 2 भूमिकेवर तुमची जीवनाची गती, 2 चाकं तुमचे चालू आहेत. परंतु या चाकाला गतिशीलता प्रदान होत असताना याच्यामध्ये ज्या सुखामध्ये आपण सुख मानत आहोत ते खरं शाश्वत सुख आहे का, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ज्याला सुख सुख म्हणून आपण चिटकून बसलेलो आहोत, त्या संसाराला, तो संसार म्हणजे सुख आहे का, आणि संसारामध्ये समाधान आहे का, संसार म्हणजे सर्वस्व आहे का, याचा भाग इथे तरुण साधकही अनुसरत आहेत आणि संसार करून आलेले साधकही अनुसरत आहेत. दोन वेगवेगळ्या विचारधारेचे साधक आपल्यासमोर बसलेले आहेत. जे संसार करून आलेले साधक आहेत त्यांना माहिती आहे संसार म्हणजे, हा प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे. हा दुःखरूप आहे, पापमूळ आहे आणि अनित्यही आहे. तिन्ही गोष्टीला हा कारक आहे, जन्मदाता आहे. मग आपल्या दुःखापासूनही वाचायचं आहे, तापापासूनही वाचायचं आहे आणि ते अनित्य तर आहेच आहे. म्हणून आपण काय साधायचं आहे आपल्या जीवनामध्ये आजच्या या सुंदर क्षणाच्या निमित्ताने, कारण ज्या परब्रह्म परमेश्वराने 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल ठेवून गल्या गोधऱ्या, वाड्या खेडोपाडी जाऊन अधिकारी जीवांचा शोध घेतला आणि अधिकारी जीवांचा शोध घेऊन खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्तीचं बहुमूल्य असलेलं, ज्याला आपण अमृत किंवा कोणती उपमा देऊ, अमृताच्या पलीकडे जाऊन असलेलं जे सारभूत तत्त्वज्ञान आहे ते जीवाला देण्याचा प्रयत्न केला. की बाबा देवाचं झाल्याशिवाय, ईश्वराने सांगितलेल्या उपदेशावर चालल्याशिवाय या जीवनामध्ये तुम्हाला सद्गती प्राप्त होत नाही, असा उपदेश त्या परमेश्वराने महाराष्ट्राच्या गल्यागोदरमध्ये केला. आणि तो उपदेश करत असतानाच कानासीचं चरित्र दादांनी यात उद्धृत केलं. कारण तुम्ही आम्ही कर्मराटीतले संसारातले लोक आहोत. आपण देवाकडे जे मागतोय ते सर्व कसं आहे, नाश पावणार आहे.
शाश्वत नाही, परंतु आपलं मागणं देवाकडे तेच आहे की या संसारामध्ये मला काहीतरी सुख मिळावं. परमेश्वर प्रसन्न झाल्यावर काय मागावं की जे या पैलंपार भावसंसारातून तरुण जाणारं असं जे सुख आहे, त्याच्या चरणाजवळ बसण्याची जी जागा आहे, ते शाश्वत सुख मला प्राप्त व्हावं याकरता देवाकडे सतत चिंतन, मनन, निदध्यासन, आर्त जीवाला त्या दृष्टीने असायला पाहिजे. आणि त्याचं आपण बसून सतत आर्त हे चौथं प्रकारचं जे दुःख आहे तो भेटावा, तोच व्हावा याकरता सतत परमेश्वराचा विरह भावावा हे परमेश्वराने उपदेश केला. कारण या पायरीवर जात असताना एकदम पहिलीतला विद्यार्थी 12वीत जात नाही, 12वीतला डायरेक्ट पदवीधर होत नाही, पदवीधराचा पुन्हा PG होत नाही, एक क्रमाक्रमाने त्याचा रस्ता पुढं मंजिल गाठावी लागते. तद्वत तुम्ही अध्यात्माला लागल्यानंतर आधी नामधारक झालात, मग बोधवंत झालेला आहात, बोधवंतानंतर अनुसरण, सर्व भाव ईश्वराला शरण जाणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि अनुसरून नंतर या परमार्गामध्ये ईश्वराची, साधनवंताची, चतुर्विध साधनाची सेवा करत करत आपली अयोग्यता दूर करत करत योग्यतेकारकतेचा प्रवास आपल्या जीवनामध्ये प्रारंभ होत असतो. आणि तो तुम्ही आम्ही करावा ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आज जे तरुण साधक ब्रह्मचारी आहेत, कुठल्याही मोहमायेच्या याच्यामध्ये न पडता जे काही धार्मिक संस्कार दादांच्या माध्यमातून, गुरुजनांच्या माध्यमातून त्यांच्यावर झाले की हा संसार नाशिवंत आहे, दुःखाला कारक आहे आणि याच्यामध्ये काही सार नाही हे तत्त्व त्यांनी जाणलं. म्हणून या प्रपंचाच्या मोहामध्ये न पडता आहे त्या अवस्थेत अघोरी अबोटी जन्म परमेश्वराशी अर्पावे या विचारावर, या सिद्धांतावर राहून ते आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करत आहेत. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि उर्वरित राहिलेले लोकही अनुसरत आहेत, त्याचाही आनंद आहे. यांचं अनुसरण सिद्धार्थ जावं, यांच्यातून संत सेवा, धर्मसेवा, ईश्वर सेवा, समाजसेवा आणि परमार्गाची सेवा यांच्या हातून घडावी. परमेश्वराने यांना निरोगी निरामय आयुष्य द्यावं अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा करतो आणि माझे विचाराने आटोपत घेतो. जय श्री चक्रधर, जय महानव. कुले नवनवम क्रीडा समाडम त्रातुं गोकुलमाकुलं करतले शैलं विशालञ्चय वारं वारमुदारवैरि समरे भारं जहारक्षिते वेदागाधसुवेद बोधफलदं कृष्णं नमामि प्रभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. शिवाळा अवस्थान मंदिर उद्घाटनानिमित्त ही समारोपाची सभा, त्या सभेचे अध्यक्ष आचार्य श्री साळकर बाबाजी, कार्याध्यक्ष आचार्य श्री न्यायोंबाज बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्विनी, आपण सर्वजण श्रोते हो. प्रसंग मला आज आठवला. पाचोऱ्यालाही उद्घाटन झालं त्यावेळेस मी आलो होतो, मला बोलवलं होतं. पुणतांब्याचे प्रभाकरदादा पंजाबी यांना देवाज्ञा झाली आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. मी वांबुरीचे मामा आणि 2-4 जण आमचे सात गप्पा करत चाललो होतो. विषय निघाला चांगदेवाचा, कारण पुणतांब्याला चांगदेवाचं मंदिर आहे, चांगदेव हरताळ्यालाही चांगदेवाचं मंदिर आहे. वाघावर बसून सापाचा आसूड घेऊन निघाला चांगदेव, आळंदीला जातोय, तो कोणता चांगदेव होता यावर आमची चर्चा चालू होती. आणि त्याला लीळाचरित्रामध्ये आणखीन एक काही प्रसंग त्याच्यामध्ये आलेला आहे की दायंबा, ज्याला स्वामी भोजया म्हणत होते, तो भोजराज स्वामींनी त्याला सांगितलं की शंख तुळशी तुम्हाला लागेगा, तुम्ही अनुसरणार नाहीत, तुम्हाला आम्ही सांगतोय पुन्हा पुन्हा पण तुम्ही अनुसरणार नाहीत. तो तिथलचा पुजारी झाला, त्याचे सासरे निपुत्रिक होते, मुलगी होती त्यांना, जावयाला त्या ठिकाणी बसवलं, तो चांगदेवाचा पुजारी झाला. मी शंका सहज मामांना प्रकट केली, कारण त्यावेळेस मी अज्ञान होतो. चांगदेव मला 2च माहीत होते, एक पुणतांब्याचा आणि एक चांगदेवाचा. मामा तो इतका लांब पुणतांब्याला आला कसा, तो इतका सासऱ्याच्या वतनावर. पाठीमागून आवाज आला, पैठणलाही चांगदेवाचं मंदिर होतं,
पैठणलाही चांगदेवाचं मंदिर होतं आणि त्या चांगदेवाच्या मंदिराचा पुजारी तो डायंबा झाला. मी चमकून पाठीमागं पाहिलं तर माणिकर दादांनी त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आणि माझ्या मनामध्ये पटकन एक विचार चमकला. श्री चक्रधर स्वामी पैठणला असताना चालले होते रस्त्याने आणि तिथं काही भट्ट भिक्षुक होते. हे श्री चांगदेव काही जाणती, हे काही जाणती. त्यावेळेस स्वामींनी मागं वळून पाहिलं, हे जीव अविद्या भेद करू जाणे. ही घटना माझ्या मनामध्ये दादांनी प्रदीर्घ प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचा सांगण्यासारखं काही राहिलं नाही आहे, परंतु एक जाता जाता सांगतोय. प्रसंग वेळ थोडा आहे, रात्र थोडी सोंग फार. स्वामींनी केवळ कोरडं ब्रह्मविद्या शिकवली नाही आहे. जीव झाडेले पुशले व हाती त्रसले तर जाती हे सूत्र ध्यानात ठेवलंय त्यांनी. प्रसंगी शिष्यांचे भक्तांचे अपराध पोटी घातलेले आहेत, प्रशंसाही केलेली आहे आणि झाडलं पुसलं बी आहे. सामाजिक भानही ठेवलं आहे त्यांनी. त्याचं एकच उदाहरण सांगतो की स्वामी इथून रचमचेचे स्थान, वर्दळीचं स्थान. स्वामींना वर्दळ कधी आवडली नव्हती, गदाण्यालाही तसंच झालेलं आहे. रचमचेचे स्थान असे बरेच ठिकाणी आले. वर्दळीचे स्थान स्वामी सोडून एकांतामध्ये चालले गेले. ते गेलेत अंधा थोडं. नंतर सांगितलं दादाने की तिथं ते रंगपंचमीचा खेळ खेळलेत, परंतु रस्त्यामध्ये खड्डा होता. सहज तिकडं सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नव्हता. अंधारात पडण्याची भीती होती. त्यावेळी स्वामी म्हणतात, जर रामाचे वानर सैन्य इथं आले तर हा खड्डा बुजवला जाईल म्हणे. प्रसंग कोणता आहे? रामायणातला आहे. रामाचं वानर सैन्य आहे, ते युगही गेलेलं आहे, त्रेतायुग. आता अपेक्षित स्वामींना काय आहे की राम म्हणजे दादोस, त्याचं वानर सैन्य म्हणजे त्याचा शिष्य परिवार. कारण दादोसाचा सगळा शिष्य परिवार आहे. पहा, अगोदर सगळा शिष्य परिवार दादोसाकडे आलेला आहे आचार्यांसहित, नंतर स्वामींकडे आलेला आहे. त्या रामाचं सैन्य जर मिळेल तरी खड्डा बुजवायला काही वेळ लागणार नाही. महादायसा ही हकीकत रामदेवांना सांगतील. रामदेव पटकन म्हणतात, चला रे चला, आपल्याला खड्डा बुजवायचा आहे. आणि खड्डा बुजवला. याच्यामध्ये स्वामींना काय तिथं चातुर्मास करायची होती का? जास्त दिवस राहायचं होतं का? नाही. परंतु समाजाची आपण काहीतरी देणं लागतोय, समाजाचं भान आपण लागतोय, हे त्यांनी आपल्या अनेक लीळातून सिद्ध केलेलं आहे. अनेक लीळातून सिद्ध केलेलं आहे. जीवाचे मनोरथ असतील, मनापासूनचे असतील, ते महादायसाच्या वस्त्रपूजेच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे. तिला वस्त्र घ्यायची इच्छा झाली होती. ती नागोदेवाला सांगितलं की मला स्वामींना वस्त्र अर्पण करायचंय. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 16 दाम आहेत. मला काय सांगते? दादोला चाल ना, ते मोठे आहेत, ते आणतील. दादोसा म्हणतात, तू अन्नदान करणार, वस्त्र काय करणार आहे? स्वामी एवढ्या हलक्या किमतीचं वस्त्र नेसतील का, वापरतील का? 2 दिवस वापरतील, टाकून देतील. म्हणजे असो काही असो, शेवटी ती स्वामींकडंच येते. आणि स्वामी तिला म्हणतात, बाई तुम्हीच घेऊ जाणार, वस्त्र तुम्हीच घेऊ जाणार. आणि ती संपूर्ण मी लीळा सांगत नाही आहे. माझं लीळाचं तर या ठिकाणी उपलब्ध आहे बाहेर. आणि काही गोविंद प्रभू चरित्र आहे, स्मृतिस्थळ आहे, घटना वाटण्याचं सगळं पुस्तक आता इथं बाहेर तुम्हाला स्टेजवर मिळतील, ती घ्या तुम्ही. तर प्रसंग असा आहे की ती ज्या ठिकाणी भिक्षेला जायची ती बाई, जिला स्वामींनी तिची पोटसूळ व्यथा दूर केलेली आहे, तिने बहाणा केला होता. तिचं खरोखर त्याला पोटसूळ होता, पोटदुखीचा त्रास होता, स्वामींनी तो दूर केलेला आहे. आणि तिच्या भावाच्या मार्फत बहुमोलाचं वस्त्र ते 16 दामाला घेतलं. स्वामींना थोडासा उपहार केला, वस्त्र अर्पण केलं. स्वामी म्हणतात, दादूसांना हे वस्त्र केवढ्याचं आहे? असं म्हणे, एक दामाचं, पाऊण दामाचं सामान आणून द्या बरं, बाई यांना पैसे द्या बरं. बाईसाला म्हणतात, बाईसा तयार होता द्यायला. शेवटी हे 16 दामाचं असेल नाही, हे बहुमोल वस्त्र आहे, हे अनमोल वस्त्र आहे. कारण त्याच्या पाठीमागे भावना आहे. बाईदेवाची बोरं उष्टी असली तरी भावना त्याची शुद्ध आहे. म्हणून हे बहुमोल वस्त्र आहे. भाव अपुरो की बाई, या दृष्टीने हे वस्त्र मोलाचं आहे. ही लीळा या ठिकाणी घडली. हा दादांचा भाव अपूर्ण आहे, अपूर्व आहे, भाव अपूर्व आहे. म्हणून 7 दिवसाचा त्यांनी सोहळा. आणि शेवटी अदृष्टाला साक्षी ठेवल्या शेवट नाही. मला अदृष्टाचा प्रत्यय लीळाचरित्राच्या वेळेस फार मोठा आलेला आहे.
अनुभवलं आलेलं आहे की मला अदृष्टाचं सहाय्य कसं कसं झालेलं आहे हे मी अनुभवलं आहे. दादांनाही सुद्धा सांगितलं आहे. दादांनी अगदी रूढीप्रमाणे परंपरेप्रमाणे हा सोहळा साजरा केलेला आहे. दादांकडून 3 मंदिराचे बांधकामं झालेले आहेत. मी जे वाचताना होता ग्रंथ लिहिला, मी दादांना फोन केला होता, पण दादांनी माहिती काही पाठवली नाही त्यावेळेस मला, म्हणून त्यांचं चरित्र, त्यांचा परिचय माझ्या पुस्तकात आलेला नाही आहे. ही खंत माझ्या मनामध्ये राहिली आहे. पुढच्या आवृत्तीच्या वेळेस मी ती खंत दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि मामांच्या वतीनं या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि दादांनाही मामांच्या वतीनं अभिनंदनपर संदेश देतो. आणि आपणास असंच कार्य करण्यासाठी परमेश्वराने दीर्घायुष्य, पण तेही निरोगी असं दीर्घायुष्य द्यावं. परमार्गाची सेवा आपल्याकडून घडतच आहे. आपण अनेक बहुता जन अशी आधारू आहात, परधर्माचा आधार आहात. आपला हा आधार पंथाला कायम हवा आहे अशी मामांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. किं प्रदायकं मालने परमानंदं वंदे श्रीचक्रधरं विभुं वंदे श्रीचक्रधरं विभुं. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय. बंधनं, आज या ठिकाणी स्वामींच्या चरणांकित शिवाळा अवस्थान ह्या मंदिराचे उद्घाटन समारंभ आणि त्याच निमित्ताने हे भेटकाळ, अपूर्व भेटकाळ आणि अनुसरण विधी हे परमपूजनीय आदरणीय श्री मानेकर दादाजी यांच्या संचलनाखाली हे कार्यक्रम पार पडत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर धुळे निवासी श्री सावकर बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय मकर धोकडा निवासी श्री बाबाजी आणि सर्व संत महंत आचार्यगण, साधू संत, भिक्षुक, तपस्विनी आया बहिणींना आणि सर्व वासनिक बंधू भगिनींना, आज ह्या ठिकाणी मंदिराचे कळसारोहण झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने हे धर्मसभा आहेत. या धर्मसभेमध्ये वास्तविक मानेकर दादांनी हे 3रं कार्य केलेलं. या ठिकाणी पहिलं कार्य कनासी ह्या मंदिराचं उद्घाटन, नंतर पाचोरा ह्या मंदिराचं बांधकाम आणि आता ह्या बडगाव या मंदिराचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. स्तुत्य कार्यक्रम. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये संन्यास दीक्षा विधी आणि या संन्यास दीक्षा विधीमध्ये होत असताना खरोखर एक आश्चर्याची गोष्ट आहे की जसं माहिमभट्ट अवकाशाला गेलेला आहेत, मातेच्या ढेकळावर पाणी पडलेलं आहे आणि ते विरघळलेलं आहेत आणि ते विचार करतात की हे जसं मातेचं ढेकूळ विरघळलेलं तसं हे शरीर केव्हा विरघळून जाईल आणि काय सांगता येत नाही. आणि म्हणून वसाव्यांना अनुसरायला पाहिजेत आणि म्हणून एका वर्षामध्ये आपण अनुसरू, सर्व घराची व्यवस्था करून लावून देऊ आणि नंतर अनुसरू. पुन्हा विचार करता 1 वर्ष कोणी पाहिलं, 1 वर्षामध्ये काय होईल आणि म्हणून 6 महिन्यावर आलं, 6 महिन्यावरून 3 महिन्यावर, 1 महिन्यावर आलं आणि 15 दिवसवर आलं आणि शेवटी 8 दिवसवर आलं आणि शेवटी म्हणतात की आता 8 दिवस कोणी पाहिलं, आता घरी जाऊ आणि हे सगळं हवाले करून आपण अनुसरू. पण घरी गेल्यानंतर त्याने जर नाही निघू दिलं तर मग आपण नदीवर जाऊ, हातपाय धुऊ आणि नंतर जाऊ. पण हातपाय नदीवर जाताना एखादा सर्पदंश झाला तर काय करणार. आणि म्हणून तसंच तांबे फेकून दिले आणि रुद्रपूरच्या रस्त्याने माहिमभट्ट निघून गेले आणि त्यांनी अनुसरण केलं. त्याचप्रमाणे आजच्या या अनुसरण विधीमध्ये अनेक
जीवांनी या ठिकाणी परमेश्वराला आपलं सगळं समर्पित केलेलं आहे. परंतु याच्यात एक विशेष म्हणजे अमलचे विचार अमोल आहेत. त्या अमलच्या विचाराला कोणी मोल करू शकत नाही. अकस्मात त्यानं या ठिकाणी इच्छा केली आणि आपल्याला अनुसरण घ्यायचं आणि तात्काळ ते प्रवृत्त झाले. महिमभट्टासारखं तात्काळ प्रवृत्त झालं आणि त्यांनी अनुसरण घेतलं. खरोखर ह्या अनुसरणाला काय म्हणायचं? मळत्याग असं त्याला संबोधन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अमल आणि बाकीचे विद्यार्थ्यांनी बाकीचे जीवांनी या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी आपलं सर्वस्व समर्पित करून अनुसरण स्वीकार केलेलं आहे. त्यांचं जे अनुसरण सिद्धीला जावं हेच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गोपांगनाना दुकुल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम कृष्णम नमामि चोराग्रगण्यम कृष्णम नमामि. जोराने घ्या, कारण कसं आहे देवाचं नाम घेण्यात तुमचं एक नामस्मरण होऊन जाते. वाचा पवित्र होते. वातावरण तर पवित्रच आहे, साधू संत बसलेलेच आहेत, पण आपणच पवित्र होण्यासाठी इथे आलेले आहोत. म्हणून देवाचं नाव घ्यायची लाज मानू नका. मला 1 रुपया नका देऊ, फक्त देवाचं नाव घ्या. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने आचार्य प्रवर परमार्गाला आधारस्तंभ असलेले ईश्वर हेतूने कोणताही धर्मकार्य करणारे कनाशी निवासी श्री परमपूज्य महंत म्हणायला काही हरकत नाही. महंत म्हणजे महंतीच नसते. महंत म्हणजे ज्याचा अंत गणल्या जात नाही असे सद्गुण असलेल्या आचार्य मानेकर दादाजी बाबाजी, त्यांच्या माध्यमाने स्थान बांधलं गेला. त्यांच्या माध्यमाने देवपूजा प्रसाद घडली. त्यांच्या माध्यमाने साधू संत दिसले. त्यांच्याच माध्यमाने आज अनुसरण विधी होत आहे. त्यांच्या माध्यमानेच तुम्हाला काहीतरी लाभ होत आहे. हा लाभ नाही आहे, हा परम लाभ आहे. हा परम लाभ सर्वांच्या भाग्यात नसतो. आताच त्यांनी सांगितलं की इथे जवळच्या गावामध्ये कोणीच उपदेशी परंपरेचं नव्हतं, परंतु युवा मंडळ ज्यांनी ज्या आपल्या मंडळाचं नावसुद्धा सुंदर असा सर्वज्ञ श्री चक्रधर भजन मंडळ युवा मंडळ असं त्यांनी नाव ठेवला. असे ते भाग्यवान की ज्यांना असे सत्पुरुषाचा सहवास लाभला, ज्यांना स्थान बांधताना काही सेवेचा योग मिळाला. त्याने मानसिक वाचिक शारीरिक जे काही तनमन धनाने सेवा केली असेल ती देव निश्चित त्यांची स्वीकार करणार आणि त्यांच्या आयुष्यात धर्माचे सद्गुणाचे संस्कारांचे भरभराटी होणार हे काही सांगायला लागत नाही. तसेच कुमार आता तिघांनी आपले आपले मंतव्य व्यक्त केले आपल्या समोर की संसार म्हणजे काहीच नाही आहे, नुसतं काहीतरी दिखावा आहे. पण त्याच्यातून संसार चांगलं काहीतरी सार निवडून घ्या. त्या मुलांनी त्या अनुसरण विधी स्वीकार करणारे ज्यांच्यासाठी परमेश्वर कपाळावर श्रीकर ठेवून वाट पाहते, माझ्याकडे एखादा जीव केव्हा केव्हा अनुसरेल असं म्हणून ज्या वेळेला तो अनुसरतो परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आनंदाच्या दुंदुब्या वाजवतात. दादानी आधीच तुमच्यासाठी तुताऱ्यावाले गेटवर उभे केलेले आहेत. असे आता सौभाग्याचा दिवस त्या अनुसरण घेणाऱ्यांचा आज तुम्हा आम्हा सर्वांचे डोळे पारणे फेडणारा आमचा चिरंजीव तो वाघासारखा गरजला. आनंद वाटलो मला, कारण बरेच वर्षापासून त्याचा माझा योग इथे या जिल्ह्यात मी बऱ्याच वेळेला राहून गेली. खूप आनंद वाटला. त्याची आईला पण मी वाघीण म्हणत असते की तुला ती निघू देईल का रे, कसं आहे. त्याला आत्ता विचारला म्हणे आलेली आहे ना म्हणे वाघीण तुमची. ती वाघीणने वाघाच्या पिल्ल्याला जन्म दिलेला ना, दुसऱ्याला थोडी का देणार आहे. अशा त्या वाघासारख्या बच्च्याने आज आणि ते तरुण आमचे चिरंजीव दोघं कुमार धर्माला आधारस्तंभ होणारे पुढे आज युवा पिढीची गरज आहे. आम्ही म्हातारी माणसं दीक्षा घेतो घरातच बसायला लागलो. देवाने ते काही म्हटलेलं नाही आहे.
तुम्ही याच्यासाठी ते बाहेर पुस्तक मिळत आहेत. आता बाबा लोकांनी सांगितलं बरंच तुम्हाला अनुभव येईल, पुढे ऐकायला मिळेल की अनुसरण घेतल्यानंतर घरी राहण्यात त्यागच नाही आहे. जो देश सोडत नाही, गाव सोडत नाही, निदान नातेवाईक तरी सोडून त्याने घरचं सोडून या मंदिरात येऊन राहा, मात्र घरी राहू नका, तो त्या संन्यास आहे. असा संन्यास यांनी घेतला. 7 दिवसापासून एवढा मोठा कार्यक्रम, अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, त्यांचे स्वागत, आल्या गेल्यासाठी स्वागत, हा दादांनी सर्वांच्यासाठी एक सौभाग्याचा सोहळा जो डोळ्याने कधी पाहायला भेटला नाही आम्हा सर्वांना उपस्थित केलेला आहे. असं त्या दादांना देवाने स्वास्थ्य द्यावं. आज 3 झाले, उद्या 23, आज 5 झाले, उद्या 25, असे अनुसरण त्यांच्या हातातून घडवणारच. मी शुभकामना, त्यांच्यापेक्षा लहान आहे, मी फार लहान आहे, त्यांच्या पायाची धुळी बरोबर आहे. ते इतके थोर, त्यांच्या हातून देवाने त्यांचं स्वास्थ्य ठीक करून आणि त्यांच्याकडून हे धर्मकार्य घडवून घ्यावं. चिरंजीव अनुसरणाऱ्या काही माता, काही ते पितासारखे असलेले या सर्वांच्या धर्मसिद्धीला जाओ. आणि तुम्हाला जे काही इथे ऐकायला मिळालं, निदान पत्राला काहीतरी बांधून सोबत न्या. बाबांनी पहिले दुसरे वक्ते पाहत आहे किती सुंदर सांगत आहेत, काहीतरी न्या त्यांच्याकडून, नाही तर दुसरं देणारे तुम्ही सगळेच आहात. अन्नदानी तुम्हीच देता, द्रव्यही तुम्ही देता, सगळं तुम्ही करता, पण काही सोबत घेऊन जा. हेच प्रसाद तुमच्यासाठी फार चांगला राहील. एवढं बोलून पुढे अपेक्षा ठेवीन की पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्यामधून अजून कोण कोण अनुसरणार आहे किंवा बाहेरगावचे आलेले लोकांतून कोण कोण अनुसरणार आहे, हात उभे करता का? अरे बापरे, हजारातून एकही नाही. हा, एक आहे, एक आहे. तुझा पप्पा आहे ना, पटकन दाखवते, तिकडे आहे. निघा बरं का, पुढच्या वर्षाच्या आतच तुमची अपेक्षा ठेवून बोलणं थांबवते. श्री चक्रधर स्वामी की लीलाचरित्र बोले हासे श्री चक्रधर शब्द कळे. महदंबा माय मराठी जोजवी, शब्दांना पाजवी अर्थपान. त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामसाधनेनं, भक्ती साधनेनं, चिंतन साधनेनं मानवाला परमोच्च अशा मोक्ष प्राप्तीपर्यंत नेणाऱ्या या अनुसरण, कलशारोहण, मंदिर उद्घाटन आणि संत संमेलन आणि सप्तदिवसीय भेटकाळ अशा विविध सोहळ्यांच्या पूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष, परमपूज्य, परम आदरणीय, श्रद्धेय आचार्य प्रवर श्री न्यायबाज बाबाजी, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे या व्यासमंचाची, या ज्ञानमंचाची शोभा आहे, असे आमचे आचार्य प्रवर वैराग्यमूर्ती मराठे बाबाजी, त्याचबरोबर ज्यांचे आपण विचार आत्ताच ऐकले, महानुभाव पंथाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी असे तो हिमालयापर्यंत भारतभर आपल्या विचारानं समाजाला उत्तेजित करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आदरणीय आचार्य श्री आलेगावच्या बाईजी, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, पावन उपस्थिती आहे, असे आचार्य प्रवर तेलारकर बाबाजी, पंजाब कुलाचार्य, सिद्धास्थ लेखक, महानुभाव पंथाला तुमची होळी कोणाची आणि म्हणून वेगळा एक आयाम देणारे, मराठी भाषेमध्ये अनुवाद करून सर्वसामान्य माणसाला कळावं म्हणून अनुवाद करणारे अनुवादक आचार्य प्रवर श्री कृष्णाज बाबा, साहित्याचार्य आचार्य श्री संतोष मुनी शास्त्रीजी, पालिमकर बाबाजी, आमचे योगीराज बाबा, सारंगधर बाबा, कवीश्वर आणि या ज्ञानमंचावर उपस्थित असणारे आदरणीय पूज्य असे माननीय महंत संत, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांनी अथक परिश्रमानं या ठिकाणी 3 मंदिराचा जीर्णोद्धार करून समाजामध्ये धर्म रुजवण्याचं कार्य केलं. आमचे आचार्य महंत श्री मानेकर दादाजी आणि सर्व भाविक बंधूंनो, आजचा अनुसरणाचा सोहळा
आपण या अनुसरणाच्या या सोहळ्यातनं काय लिहि जावं. कारण भगवान कृष्णाने सांगेले अनन्यश्चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम्. जो माझी अनन्य भावाने श्रद्धेने चिंता करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. आता बराच उपदेशी मंडळी असा विचार करतात आम्ही साधू लोकेपेक्षा जास्त आचार करतोच म्हणजे जास्त स्मरण करतात त्यामुळे आमले दीक्षा लेवानी गरज नाही आहे अशी अनेक लोकेशनी भावना राहस. पण दाखा अनुसरल्याचा देव अनुसराशिवाय जमाव नाही. अनुसरण लेणंच पडेल. कारण भगवंताने सांगितलं जो म्हणे अनन्य भावतीन चिंता करी त्यांना योगक्षेम मी चालालच. मग याला प्रमाण काय आहे? याला व्यवहारनं प्रमाण आहे. आपले आईवडील आपल्या मुलीनं लालन पालन करतात वय माऊनी की कन्यादान करतात त्या दिनपासून त्या पोरणी चिंता तिना मालकलेस त्याने सर्व गोष्टी निपत त्यांजवळ रास म्हणून त्याला पती म्हणतस. पण पत नाही वहिनी ते पारक दिवस. मग आता तुम्ही उपदेश लिहिले म्हणजे तुम्हाला साक्षीगंध वळले तुमले आता त्याला समर्पण होणं पडी लग्न करणं पडी अनुसरण लेणं पडी आणि जवळ अनुसरण लेशात तवच उद्धार होणार आहे. आणि म्हणून अनुसरल्याचा देव हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आदरणीय पूज्य बाबांनी आपल्याकरता ही 7 दिवसाची या ठिकाणी पानपोळी लावलेली आहे. ज्ञानाची पानपोळी आहे ही भक्तीची पानपोळी आहे. आपल्या जीवधरणाच्या अनेक उपक्रमाचा आणि परिक्रमाचा परिश्रम या ठिकाणी बाबांनी केलेला आहे. 3 मंदिरं बांधणे साधी गोष्ट नाही. आपलं घर बांधता आपण थकी जातं. सार्वजनिक ठिकाणी आपण बाथरूम सुद्धा बांधू शकत नाही. पण या बाबा आपला गाव आश्रम काम धंदा सोडीसन मंदिरना जीर्णोद्धार करतात. म्हणजे हे आपल्याकरता सगळा प्रयत्न आहे त्यांना. आणि म्हणून करता विचार करा आपल्या आत्मकल्याणासाठी शरीरना संरक्षणा करता चांगलं जेवण करतात. शरीरना रक्षणा करता घर बांधतात. शरीरना रक्षण करता आपल्याला पण संरक्षण करता पैसा ठेवतात. मग या आत्माना संरक्षण करता अनुसरण लेणं पडेल आणि अनुसरल्याशिवाय काही होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आदर्श घ्यायचा आहे. या कार्यक्रमात येईसन एवढंच प्रार्थना करण्याचे देवबा मला सुद्धा अनुसरणार योग कधी येई बाबा. आणि म्हणून तो एवढा येऊ दे एवढी प्रार्थना करानी. एवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण थांबतो. पण एकदा जयकारा करायचा आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. बहिणाबाई चौधरी म्हणत बिना कपाशी उले त्याले बोंड म्हणू नये आणि देव नावाविनं कुले त्याले तोंड म्हणू नये. मग त्याले काय म्हणानं चिवडा तुम्ही कागद मला एक पेपर येऊ द्या के तुम्ही कान चालते येऊ द्या कचरा पेटी भात येऊ द्या वांगा भात येऊ द्या भजा येऊ द्या बुंदी येऊ द्या हा बाबटा हा कचरा पेटीचे. आणि म्हणून त्या देवनं नाव एकदा लिहा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. सब साधु संतन की सब भक्त मंडल की. दंडवत. अगरे निपतितान जीवान सदा दुःखितान दग्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्तिं परां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पंथ कृतो येन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नंतो निशं पातु मां. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अत्यंत मंगलमय अशा प्रकारचा हा अवसर
दिनांक 28 तारखेपासून या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक विद्वत रत्नांनी आपले अमौलिक विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। आजच्या या समारोपीय प्रसंगी सुद्धा या ठिकाणी आजच्या या धर्मसभेचे सभाध्यक्ष आचार्य प्रवर अमनाय आचार्य श्री साळकर बाबाजी यांनी सुंदर अशा प्रकारे जनसामान्यांच्या भाषेमध्ये म्हणजे अहिराणी भाषेमध्ये गहन अशा प्रकारे अनुसरणाचं तत्व विशद केलेलं आहे। बाबांचा या परिसरामध्ये अनेक वर्षापासून जो वावर आहे आणि त्यामुळे इकडची भाषा त्यांना सहजतेने अवगत झाली आणि खऱ्या अर्थाने धर्मप्रचार प्रसाराचं जे सूत्र आहे, जे स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी अंगीकारलेलं आहे की ज्या देशामध्ये ज्या प्रदेशामध्ये आपण जातो त्या लोकांना कळेल असं बोललं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच बाबांनी सुंदर अशा प्रकारे आजच्या या धर्मसभेला संबोधित केलेलं आहे। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर विद्वत रत्न श्री मराठे बाबाजी यांनी सुद्धा आजच्या या धर्मसभेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केलेले आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आचार्य आलेगाव निवासी श्री मोठा अक्का यांनी सुद्धा आपल्याला अत्यंत तळमळीने कळकळीने जे विचार दिलेले आहेत त्यांचा विचार करण्याची खरोखर नितांत आवश्यकता आहे। या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयात आम्ही जेव्हा शास्त्रीय अभ्यासाला होतो, शास्त्रीय परीक्षेच्या त्यावेळेला ज्यांनी आम्हाला संस्कृतचे धडे शिकवलेले आहेत असे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर परभणी निवासी श्री तेलारकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पंजाबी कुळाचार्य म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो आणि ज्यांनी एकेकाळी महानुभाव मासिकाचं संपादन अत्यंत कौशल्याने केलेलं आहे आणि बराच काळ गेल्यानंतर आता भराभर एकामागे एक अनेक पुस्तकांचं ग्रंथांचं संपादन ज्यांच्या माध्यमातून होत आहे असे शिक्रापूर निवासी आदरणीय श्रद्धेय विद्वत रत्न श्री कृष्णराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमस्नेही विद्वत रत्न श्री सारंगधर बाबाजी जुने, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय साहित्य श्री कणासी निवासी श्री मानेकर दादाजी महाराज, खरोखर संत आचार्यगण, तपस्विनी माता भगिनी आणि अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने जिज्ञासेने या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, खरोखर दादांचं जे कार्य आहे या कार्याचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की सहजतेने दादांचं नित्यविधी निमित्तविधीचं आचरण चालत असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर आपल्याला दिसून येत नाही। आणि हे सर्व करत असताना मंदिर जीर्णोद्धार कार्यसुद्धा
त्यांनी अंगीकृत केलेला आहे त्याची ही पार्श्वभूमी श्री दादांच्याच मुखामधून आपण ऐकलेली आहे की अदृष्टाचं साई असल्याशिवाय दादाजी ते कार्य करत नाहीत आणि ते कार्य करण्यासाठी कुणाचीही एकट्याची अशी मदत वर्गणी किंवा एकट्याचं दान स्वीकारत नाहीत. काम करायचं ते निश्चित झालं म्हणजे ज्यांचा ज्यांचा योग असेल त्यांचं योगदान दादांच्या झोळीमध्ये पडतं, दादांना प्राप्त होतं आणि त्यातून मंदिराची उभारणी होते. अशा प्रकारे 1 नव्हे 2 नव्हे 3 मंदिरं दादांनी आजपर्यंत अत्यंत सुंदर, कलात्मक आणि अत्यंत देखणे अशा प्रकारचे मंदिरं निर्माण केलेले आहेत. त्याबद्दल प्रथमतः दादांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढील अशाच कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मला आवर्जून या ठिकाणी आमंत्रित केलं. दादा नागपूरला सुद्धा 2 वेळी येऊन गेले. मुहूर्तमेढीच्या कार्यक्रमाला जेव्हा त्या आले तेव्हा त्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं की न्यायमबाज बाबांना मी ते माझ्या देहाचे भाऊ आहेत म्हणून मी त्यांना महत्त्व देत नाही. त्यांचं व्यक्तिमत्व मला तशा प्रकारचं दिसलं, त्यांचं कार्य मला त्या पद्धतीचं दिसलं आणि म्हणून मी त्यांना महत्त्व देतो. आणि पोथीवाले हे नामाभिधान ही उपाधी मला दादांनी दिली आणि मी सहर्षपणे ती स्वीकारली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. काय 1 नव्हे 2 नव्हे किंवा मार्गामध्येच नव्हे तर जाहीरपणे 107 पोथ्या मी केलेल्या होत्या आणि 108व्या पोथीचं मुहूर्तमेढ समारंभ त्या दिवशी होता. ही प्रस्तावना सांगण्याची आवश्यकता मला या निमित्ताने भासली की या ठिकाणी सुद्धा दादांनी माझं अध्यक्ष म्हणून जे नाव घोषित केलं ते देहाचा संबंध म्हणून नव्हे तर तो देहाचा संबंध तोडण्याचा हा एक फार मोठा प्रयत्न या माध्यमातून त्यांनी केला की या देहाच्या संबंधामुळे त्यांना मी अध्यक्ष करत नाही तर पंथीय रकाण्याप्रमाणे या ठिकाणी उपाध्य आचार्य जर कोणी असतील तर ते न्यायमबाज बाबा आहेत आणि म्हणून त्यांना या सभेचं अध्यक्षपद केलं पाहिजे. परंतु माझ्या हितचिंतकांचा गुरुजनांचा आदेश मानून मी लगेच माईक हातात घेतला आणि मी सांगितलं की उपाध्यांनाच हा मान द्यायचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी थोडासा माझा अधिकार वापरला आणि मी सांगितलं की उपाध्य आमना आचार्य श्री साळकर बाबा हे अध्यक्ष आहेत आणि मी दादांचा सन्मान म्हणून मी कार्याध्यक्ष जरूर आहे. आणि आपण ते सर्वांनी स्वीकारलं याचा मला फार मोठा आनंद झाला. मित्र, या ठिकाणी फार मोठा सुंदर अशा प्रकारचा अवसर म्हणजे संन्यास दीक्षा विधी हा अत्यंत जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जो संस्कार असायला पाहिजे तो संस्कार या ठिकाणी झालेला आहे. बालपणापासून जे 16 संस्कार धर्म परंपरेने वैदिक कर्मकांडामध्ये आलेले आहेत, जन्माच्या आधीपासून ते संस्कार सुरू होतात आणि मृत्यूच्या नंतरही ते संस्कार चालू राहतात. परंतु संन्यास हा असा संस्कार आहे की त्या संस्कारामुळे माणसाचं खऱ्या अर्थाने परमेश्वराकडे उद्गमन होत असतं, परमेश्वराच्या प्राप्तीकडे तो प्रयत्न करत असतो. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ महत्त्वाचे मानलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आपण पहिल्याने 25व्या वर्षापर्यंत तो प्राप्त केला पाहिजे हा पूर्वीचा नियम होता. पण आज या नियमाची फार मोठी पायमल्ली झालेली आहे. हा नियम विस्कळीत झालेला आहे संस्कृतीमधून.
आज आमचा मुलगा बालपणामध्येच त्याच्यावर एवढं ओझं आम्ही त्याच्या पाठीवर देतो पुस्तकांचं, आणि शाळेमध्ये त्याला पाठवतो आणि त्याला उसंत मिळत नाही. पालकांना जर म्हटलं आपण की मुलांना तुम्ही पाठवत जा, त्याच्यावर संस्कार कसे पडतील, तर ते म्हणतात कसे पाठवणार बाबा. मुलगा शाळेत जातो, शाळेतून आल्यानंतर ट्युशनला जातो, ट्युशन क्लासेस एवढे असतात की सकाळी ट्युशन क्लासेस, संध्याकाळी ट्युशन क्लासेस, आणि त्यामध्ये मुलाला फुरसत मिळत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्या मुलाला धर्म कधी प्राप्त होणार. पण पूर्वीच्या काळामध्ये धर्म हा बालपणापासून त्याला प्राप्त होत असे. वयाच्या 8व्या वर्षी त्याचं मुंजीबंधन होत असे आणि त्या संस्कारानुरूप तो घडला जात असे. परंतु ही सारी परंपरा विस्कळीत झालेली आहे. महानुभाव संप्रदायामध्ये ही परंपरा आजही टिकून ठेवण्याची पराकाष्ठा केल्या जाते. आई वडिलांनी मुलावर ते संस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे साधू संत पुन्हा पुन्हा सांगत असतात की तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा मुलांनाही घेऊन देवपूजा करायला बसा. तुम्हाला आश्रमात मुलं पाठवता येत नसतील, तुम्हाला मुलांना सुट्टीच्या काळामध्ये आश्रमामध्ये शिक्षण देता येत नसेल धर्माचं, काही हरकत नाही. पण तुम्ही स्वतः धर्माचा अभ्यास करा आणि तुम्हीच आपल्या पाल्यांना, आपल्या अपत्यांना घरीच धर्माचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. म्हणून सकाळी, दुपारी, संध्याकाळी देवपूजा केली पाहिजे. हे साधारण जे नियम आहेत हे सुद्धा आपण जर चांगल्या प्रकारे पालन करू शकलो घराघरामध्ये, तरी मुलांना सहजतेने धर्माची आवडी निर्माण होऊ शकेल. जसा तो मोठा होतो तसा तो वयाचा 8व्या वर्षाचा झाला की त्याला उपदेश दिला पाहिजे. उपदेश देताना कुठल्याही प्रकारची आपली वंचना आपण करू नये. हा मुलगा आहे की मुलगी आहे, मुलगी असो का मुलगा असो, समानतेचं तत्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शिकवलेलं आहे. दोघांनाही उपदेश देण्याचा आपला प्रयत्न पाहिजे. कारण लहानपणीच जर तुम्ही उपदेश दिला तर चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर सहजतेने होऊ शकतात. आपणच म्हणतो, एखाद्या मुलाला आपण विचारतो अरे वा तुला कोणाचा उपदेश आहे, तेव्हा त्याचे आईवडीलच म्हणतात बाबा अजून काही तो मोठा झाला आहे काय, अजून काही त्याचं लग्नाचं वय झालं आहे का. आणि लग्नाचा आणि उपदेशाचा काय संबंध आहे. मुलगा वयाच्या 8व्या वर्षात जेव्हा पदार्पण करतो तेव्हा स्वामी श्री चक्रधर प्रभू सांगतात की तो पाप पुण्याचा अधिकारी बनलेला आहे. आणि म्हणून त्याला धर्माधर्माचं ज्ञान देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे साधू संतांचंच कर्तव्य नाही तर प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जर घराघरामधून आपण राबवण्याचा प्रयत्न केला तर अल्पावधीमध्ये वयाच्या 20-25 वर्षापर्यंत त्या मुलाला ब्रह्मविद्येच्या शिक्षणाची सुद्धा गोडी लागू शकेल. अन्यथा तो म्हातारा होऊन जाईल पण त्याला ब्रह्मविद्या अभ्यास करावा अशी बुद्धीच होणार नाही. म्हणून काही गोष्टी अशा आहेत या दीक्षाविधीच्या निमित्ताने ह्या सांगितल्या पाहिजे आपल्याला की हे जे बाल संन्यासी आहेत या ठिकाणी हे सज्ञान झालेले आहेत. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे सज्ञान झालेले विद्यार्थी जेव्हा संन्यास धर्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ हाच आहे की ते बुद्धी आणि त्यांची प्रज्ञा अत्यंत विकसित झालेली आहे. त्यांनी कर्माचं जसं अवलोकन केलेलं आहे, कर्म राहटीचं जसं अवलोकन केलेलं आहे तसंच दैव राहटीचंही अवलोकन केलेलं आहे. आणि असा सारासार विवेकपूर्वक त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी संन्यास घेण्याचा निश्चय व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून मला या प्रसंगी हे सांगावंसं वाटतं की संन्यास हा महत्त्वाचा आणि शेवटचा जीवनमुक्तीचा फार मोठा अशा प्रकारचा संस्कार आहे. आणि तो संस्कार घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. अर्थ प्राप्त करण्यासाठी आपण धडपडतो, काम प्राप्त करण्यासाठी आपण संसारामध्ये धडपडतो.
पण मोक्ष प्राप्त करण्यासाठी कधी धडपडणार. आणि म्हणून मानव संप्रदाय हा मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारा संप्रदाय आहे. हे तत्व या संन्यास दीक्षा विधीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. संन्यास, दीक्षा आणि अनुसरण हे वेगवेगळे शब्द आपण वापरताना दिसतं, पण आपल्या या स्वामींच्या उपदेशामध्ये आपल्याला संन्यासही तेवढा महत्त्वाचा नाही, दीक्षा ही प्रारंभिक अवस्था आहे आणि अनुसरण हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं आहे. म्हणून अनुसरणाची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती आहे, पण गृहस्थाश्रमी सद्भक्तांसाठी या व्याख्येचा उल्लेख या ठिकाणी मी करतो आणि लांबलेले विचार मी संपवणार आहे की अनुसरणाची काय व्याख्या केली आहे स्वामींनी. संन्यास तर कोणीही घेतं, अनेक संप्रदायामध्ये संन्यासी लोक आहेत, म्हणून संन्यास घेणारा मोक्षालाच जातो असं नाही. जो अनुसरतो तो मोक्षाला जातो. आणि बाबांनी आपल्या विचारामध्ये सांगितलं, अनुसरल्याचा देव. स्वामींनी तेच सांगितलं, एथ अधीन होई दे एथोनी म्हणितले की जे ते अनुसरण. अधीन होणारी खूप आहे, दीक्षा घेणारी खूप आहेत, पण दीक्षा घेतल्यानंतर, संन्यास घेतल्यानंतर देवाने जे सांगितलेलं आहे ते करणारे किती आहेत, त्यामध्ये आपली वर्णी लागते की नाही हा विचार आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणून म्हणितले की जे ते अनुसरण, अशा प्रकारचं अनुसरण या सर्वांनी स्वीकारलेलं आहे. ते त्यांचं अनुसरण सिद्धीला जावं अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आणि लांबलेले विचार, लांबलेली सभा याच ठिकाणी थांबवतो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, अध्यक्ष स्थानावरून बोलण्याची संधी दिली, याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.